नमस्कार, मी मानसी. माझ्या किचन कलाकारी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत केसर पिस्ता कुल्फी, तेही घरच्या घरी. ना दूध आटवायचं टेन्शन, ना हायजीनचं टेन्शन. अगदी फटाफट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही इथे गाईच्या दुधाचा वापर केलात तरी चालेल. हे दूध उकळवून थंड केलेलं दूध आहे. आता यात आपण साखर घालूया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, किती गोड हवी आहे त्याप्रमाणे. साखर विरघळली आहे. आता यात आपण 400 ग्रॅम खवा घालूया. खवा किसून घ्यायचा आहे आणि आता हा खवा दुधात पूर्णपणे मिसळून घ्यायचा आहे. अजिबात लम्स राहता कामा नये, तरच कुल्फीला टेक्स्चर चांगले येईल. आता एका वाटीमध्ये 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घेणार आहे मी. त्यात थोडं पाणी घालून एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता ही पेस्ट या दुधाच्या मिश्रणात घालूया आणि एक उकळी काढून घेऊया. दुधाला उकळी आली की यात वेलची पावडर घालायची आहे. इथे मी पिस्त्याचे बारीक काप केलेले आहेत, ते इथे मी घालते. आणि केसरचं दूध. इथे मी 7 ते 8 केसरच्या काड्या कपभर गरम दुधामध्ये घालून ठेवल्या होत्या. सगळं मिश्रण एकत्र करूया आणि 2 मिनिटं गरम करून घेऊया. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड झालेलं आहे. इथे माझ्याकडे कुल्फी मोल्ड आहे. यात मी आता हे घालून घेते. तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही इथे प्लास्टिकचा डब्बा किंवा घरातला कुठलाही स्टीलचा डब्बा घेऊ शकता. सर्व मिश्रण यात घालायचं आहे. जर तुमचं मिश्रण खूप घट्ट झालं असेल, म्हणजेच जर खवा जास्त झाला असेल, तर सरळ मिश्रण एकदा मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्या आणि मग सेट करायला ठेवा. त्याने सुद्धा परफेक्ट टेक्स्चर एकदम कुल्फीला येईल. आईस्क्रीम स्टिक्स घालून घेते आणि हे मिश्रण मी 7 ते 8 तास फ्रीझरला सेट करायला ठेवणार आहे. 7 ते 8 तास झालेले आहेत आणि आपली कुल्फी सेट झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता कसलं भारी टेक्स्चर आलेलं आहे. आहे ना सोपे? तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.